ते समद करीन म्या, कुठले बी हाल सहन करीन, आयुष्यभर त्यांची सेवा करीन, पण माझ्या कुकवाला काय बी होऊ द्यायची नाही म्या। हा त्या ब्रह्म मंदिराचा नकाशा। या मंदिरापर्यंत पोहोचून तुम्ही फार मोठं कोडं उलगडत आहात असं तुम्हाला वाटतही असेल कदाचित, पण एक लक्षात ठेवा, हे कोडं काय आहे हे आपल्यापैकी कोणालाही माहिती नाही। आणि या खोड्याच्या आणि मंदिराच्या नादात आपण सगळेच कोणत्या तरी मोठ्या संकटात सापडू अशी भीती वाटते आम्हाला। आपलं म्हणणं योग्य आहे तिथी माता। आपण अज्ञाताचा ठाव घेण्याचा प्रयत्न करतो आहोत, परंतु तिथी माता, अंधाराची भीती सामान्य मनुष्यानी बाळगावी, असुरांनी नाही। असुर आहोत आपण। महत्वाकांक्षा, लालसा अत्युच्च बाळगावी आणि ती गाठताना नीती, अनिती आणि भीती याचा विचार सुद्धा मनाला शिव देऊ नये। असुरवीरांनी अज्ञाताची भीती बाळगली असती तर आज देवलोक, पाताळ लोक आणि भूलोक यावर असुर कुळाचं साम्राज्य असतं का तिथी माता? तुझ्या शक्तीबद्दल, धाडसाबद्दल आमच्या मनात किंतु नाहीये महिषा, पण एक वेगळीच चिंता आहे। आपण विजयाच्या अगदी समीप पोहोचलो, पण आजपर्यंत जे इतर रिपूंनी मिळवलं नाही ते यश हा रिपू मिळवेल अशी आम्हाला आशा वाटते। पण आपली एखादी चूक आपल्या सगळ्या योजना उद्ध्वस्त करू नये अशी आमची मनीषा आहे। कामिनी, काम जिंकून येईल यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या बळावरच आम्ही या कोड्याचं उत्तर शोधायला निघालो आहोत। आपण निश्चिंत असावं तिथी माता, आपला आशीर्वाद असू द्या। थांबा, मोहिमेवर जाण्याआधी या नकाशाचा व्यवस्थित अभ्यास करा। कित्येक शतकं या मंदिरात कोणीही गेलेलं नाहीये। हे मंदिर बहुतेक वेळा गुप्तच असतं, काही ठराविक मुहूर्तांवर ते प्रकट होऊन दर्शन देतं। त्यामुळे त्या मंदिराची सगळी माहिती काढूनच तुम्ही तिथे जा। चिंता करू नका तिथी माता, हे कोडं आता निश्चितपणे सुटेल। देवी आई, माझ्या आईनं मला शपथ घातली, त्यामुळे घरात जे काही चाललंय त्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही। पण कामिनीला मी काय सोडणार नाही। आमच्या घरात येऊन माझ्या आई बाबांना त्रास देते ती, तिला धडा शिकवावाच लागेल। महादेवांनी जसं मदनाला जाळलं आणि कामी भाऊना भस्म केली, तसं मलाही या कामचा अंत करायचा आहे। काय जगदंबा, देवीचा अंश आहेस ना तू? माशी कशी घाबरलीस? तू माझं काहीच करू शकत नाहीस, कारण तू माणसाच्या रूपात आहेस। एवढीशी चिमुरडी आहेस, तुला कधीही उचलून घेऊन जाऊ शकते मी। पाठीमागून हल्ला करतेस का? समोरून हल्ला करायची हिम्मत नाही? वाटलं इथून निघून जा आता कायमची। पुरे झाले तुझी नाटकं।
हे कुठंतर बघितल्यासारखं आणि कुठंतर ऐकल्यासारखं वाटतंय. हा, तुझी दासी झालेली माया तुझं रूप घेऊन आली होती माझ्या कनातीत. तिनं पण अशीच नाटकं केली होती. हा, अच्छा आठवलं. माझा नाश करायला आली होतीस ना तू? आता बघ तुझाच सर्वनाश करते की नाही मी. तुला ह्याचे परिणाम भोगावे लागतील. ती तुला सोडणार नाही. ती कोण? तुझी तुळजा की तुझी जगदंबा? तुझं सोंग उघडं पडलंय तेव्हा ही नाटकं बंद कर आणि खऱ्या रूपात समोर ये माझ्या. तिला योग्य तो धडा शिकवला होता मी. तूच तेवढी तावडीत घावली नव्हतीस. आता सापडलीच आहेस तर तुला हरवते की नाही बघच. मायाच्या शक्तीला मर्यादा होत्या. ती फक्त माया निर्माण करू शकत होती. पण मी तुझ्यावर हल्ला करू शकते. अजून ही वेळ गेलेली नाही. सावध हो. तू फक्त धमक्या देतेस ग. प्रत्यक्षात काहीच करू शकत नाहीस. मी काय करू शकते हे तुला दाखवते जाता. आता तुला भस्म करून टाकते मी. तुला आधीच सावध केलं होतं मी. हिच्या भोवती अग्नी असताना तिला धाक होत नाहीये. ही का नसते? नक्की काय झालंय? जगदंबा, दाह होतोय पण मला नाही. म्हणजे तू माझ्यावर वार केलास खरा पण तो दुसऱ्याच कुणावर तरी होतोय. तुझा हल्ला मी दुसरीकडे वळवला. कुणाकडे? आई ग. बाबा काय होतंय? अशा ओरडताय का? अंग तर तापलंय तुमचं. काय झालं बाबांना? अगं आतापर्यंत शांतच झोपले होते. अचानक वरडायला लागले. ताप बी आहे अंगात. आई ग. आई आई. आई
तू पाणी घेऊन ये. बरं. जगदंबा, वा ग वा, वार माझ्यावर आणि फुंकर तुझ्या बाबांवर. ताप जरा कमी झालेला दिसतोय ग. जरा पाणी पिऊन घेता का जगदंबा? माझ्या वार करायचा परिणाम काय होतात कळलंय ना व? हळूहळू. आता इथनं पुढं काही बी करायचं असेल तर एकदा नाही 100दा विचार कर. कारण तू मला मारायला जाशील पण शिक्षा भोगल तुझा बाप. तुळजाई नमो नमः. तुळजाई नमो नमः. तुळजाई नमो नमः. ह्याचा आत्मा काढून घेतला तरी बी देवीचंच नाव घेते. नमो नमः. तुळजाई घे बाबा घे, नमो नमः. काय करायचं ते कर. तुळजाई नमो नमः. पण तुळजाई जनकचं शरीर नमो माझ्या ताब्यात आहे. तुळजाई नमो नमः. तेव्हा जगदंबेनं किती बी ठरवलं तरी माझं काहीच करू शकत नाही. तिला अशी गोत्यात आणीन का असुर नरेशांकडे घेऊन जायला स्वतः माझ्या माग लागत. आता येळ आल्या ह्या नाटकाचा पुढचा भाग सुरू करायची. तुळजाई नमो नमः. तुळजाई नमो नमः. तुळजाई नमो नमः. मालक, मालक. कामिनीबाई कशी काय आठवण काढली? मालक, अहो मी कायमच आठवण काढते तुमची, पण आज जरा काम होतं. काय आहे, माझं जरा अत्तर संपलंय. अहो आता एवढा श्रृंगार केल्यानंतर अत्तर नसेल तर काहीतरी कमी राहिल्यागत वाटतंय ना व. जरा दुसऱ्या गावातनं जाऊन आणायचं होतं. ठीक आहे ना, मी आणतो. आत्ता जातो आणि आणतो. अहो मालक, तुम्ही कशा पाय त्रास करून घेताय? तुमच्या लेकीला धाडा की. तसं बी तिला दुसरं काय काम आहे? वय तुम्ही म्हणाल ते करल ती तुमच्यासाठी. ती भी तुमची दासीच आहे. धाडतो हा तिला. जगदंबे, तुझ्या घरातल्यांचा पद्धतशीरपणे काटा काढायचा आहे मला. आता तुला लांब पाठवलं की सगळ्यात आधी बारी तुझ्या आईची. मी काय म्हणतोय सदाभाऊ, हा बोल की दोंडीबा. या जनक बाबाचं काय खरं नाही बघड्या. अरे काल परवापासून ज्या बाईला गावातून हाकलून द्यायच्या गोष्टी करत होत तेच जनक बाबा आता त्याच बाईला घरला घेऊन आलं.